जय महाराष्ट्र मित्रांनो, सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओचा विषय लय खास आहे मित्रांनो. कालच एक अशी घटना घडलेली आहे, ती खूप चांगली घटना आहे आणि ती घटना पूर्ण महाराष्ट्रात घडली पाहिजे. फक्त एका भागापुरती मर्यादित नसता ती सगळ्या महाराष्ट्रात घडली पाहिजे. तर झालं असं की सरनाईक नावाचा जो रॅपिडोवाला मंत्री आहे, परिवहन मंत्री, त्याने आदेश दिलाय की मीरा भाईंदर सारख्या भागात किती रिक्षावाले बाहेरच्या लोकांना परमिट दिलेले आहेत, रिक्षावाल्यांना बाहेरून आलेल्या लोकांना परमिट दिलेले आहे, ते चेक होणार आहे, क्रॉस चेकिंग होणार आहे की किती लोकांना परमिट भेटलेले आहेत. तर मी म्हणतो मित्रांनो, हा जो विषय आहे तो प्रत्येक जिल्ह्यात व्हायला पाहिजे. पुणे म्हणा, मुंबई म्हणा, सगळीकडे हे झालं पाहिजे. नागपूर म्हणा, नाशिक म्हणा. तर कळतील की बाहेरच्या किती लोकांना, किती क्रिमिनल लोक, किती बाहेरच्या राज्यातील लोक, किती बाहेरच्या देशातील लोकांना परमिट भेटलेले आहेत. बांगलादेशी म्हणा, पाकिस्तानी म्हणा, कितीही लोक असतील, काय निघतील सगळे. तर हा जो विषय आहे काय आहे ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. तर आपण कसं पुराव्यानिशी बोलतो. आता तुम्हाला इथं स्क्रीनशॉट दिसत असेल की मीरा भाईंदर सारखा भाग आहे जो मुंबईत नाही म्हणता येणार, पण मुंबईच्या आसपास आहे. ठाणे आणि मुंबई त्याच्यामध्ये जर असं म्हणाल तर तिथला आपला परिवहन मंत्री जो आहे तो तिथूनच निवडून येतो, आसपासच्या भागात तिथल्या. आणि तिथंच एक दुसऱ्या परप्रांतीय आमदार आहे. तर त्यांनी काय केलेलं आहे की तिथल्या लोकांना भरपूर जे आहे त्यांना परमिट दिलेले आहेत. आता हा सरनाईक काय करणार आहे, तिथल्या लोकांचे परमिट चेक होणार आहे आरटीओ मार्फत की किती लोकांना, बाहेरच्या राज्यातील लोकांना परमिट दिलेले आहेत. खरा नियम काय आहे की मराठी लोकांनाच परमिट भेटलं पाहिजे. महाराष्ट्र राज्यात ज्यांना मराठी लिहिता वाचता येतं अशा लोकांना परमिट भेटलं पाहिजे. ज्यांचा बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्म दाखला हा महाराष्ट्रातील आहे, म्हणजे जिल्ह्यातील आहे म्हणा, बाहेरच्या जिल्ह्यातला असेल आणि तरी पण तिथं तसं चालत नाही मित्रांनो. परमिट जर पाहिजे तर तो तिथल्या भागातला असला पाहिजे. पण आपल्या राज्यात कसं चालतं की बाहेरची लोक एवढी आलेली आहेत की काय सांगावं, त्यांना तोंडच नाही. महाराष्ट्र आता मराठी लोकांचा कमी, बाहेरच्या लोकांचा जास्त झालेला आहे. का म्हणतोय? कारण विचार करा तुम्ही, मीरा भाईंदर सारखा जो भाग आहे जिथं मराठी लोकांपेक्षा बाहेरची लोक जास्त आहेत, मारवाडी म्हणा, युपी बिहारी म्हणा, कुठलीही लोक भरलेली आहेत. आता तिथे आहे ना, म्हणजे म्हणजे कशाने कचऱ्यासारखे परमिट वाटले गेलेले आहेत, काही वाटलेले कसंही. तर कोरोनाच्या काळात आणि त्याच्यानंतर जो काळ होता तिथं लोकांनी, एजंट लोकांनी आणि अधिकारी लोकांनी आरटीओच्या म्हणाल त्याला परमिट दिलेली आहेत. अक्षरशः पैसा दिला, पैसा वतला की परमिट भेटलेले लोकांना. तर असं झालं नव्हतं पाहिजे मित्रांनो. पण काय करणार, झाले शेवटी. आपण परिवहन खातं एवढा भ्रष्टाचार होतो तिथं, अक्षरशः एक फाईल हालत नाही, एक कागद हालत नाही पैशाशिवाय तिथं. तर कोरोनामध्ये अशीच परमिट वाटलेली आहेत आणि त्याच्यावरच आता हा सरनाईक जो आहे त्यांनी एक चांगलं काम केलेलं आहे की बाबा आता चेक करायचं परमिट आरटीओ मार्फत. समजा गाड्या पकडल्या तर परमिट विचारणार तो, अरे तुला मराठी येते का, बोलून दाखव. जर नाही बोलता आलं की मग तुझा परवाना डायरेक्ट परमिटच कॅन्सल. आणि अशी परमिट कॅन्सल लोक म्हणतात अरे परमिट कॅन्सल होत नाही. नाही पुढून जाईल का मावशी गाडी, पुढची गाडी जाईल, आपली गाडी ओलावू देते ना. तर त्या मावशीने जरा डिस्टर्ब केलं, पण जाऊ द्या, चला कामाचा भाग आहे आपला तो. तर पुण्यात पण अशा बऱ्याच पोलिसांनी परमिट कॅन्सल केलेत, लायसन कॅन्सल केलेत. लोकांना वाटत असणार अरे परमिट काय कॅन्सल होते, नाही होतं भावांना. तर मराठी येणं हा नियम असताना बऱ्याचशा लोकांना मराठी येत नाही, लोकांवर केसेस आहेत, त्यांना पण परमिट दिलेले आहेत. पहिली पास, आता परमिट मिळवण्यासाठी 10वी पासची अट होती. 10वी पास म्हणा, नापास म्हणा, पण त्याच्यापेक्षा खालच्या लोकांना पण, अक्षरशः अंगुठ्याच्या लोकांना पण परमिट आहेत. माझ्या नजरेत कितीतरी लोकांना आहेत, पण जाऊ दे, त्यांचं पोटपाणी भागतंय. मराठी लोक आहेत शेवटी, ते काय विषय नाहीये. पण हे जे नियम आहेत ना परमिट मिळवणं, तर एजंट लोकांनी म्हणाल त्याला परमिट वाटलेले आहेत, अधिकारी लोकांनी म्हणाल त्याला परमिट वाटलेले आहेत. पण आता काय सांगतोय तुम्हाला की हे जे बाहेरून आलेले लोक ओळखायची कशी, त्याच्यासाठी हे जो आदेश दिलेला आहे मीरा भाईंदर पुरता आहे. आणि हा आता बाहेर पण निघाला पाहिजे. पुणे, मुंबई जिल्हा, नाशिक म्हणा, इकडे तिकडे सगळीकडे हा झाला पाहिजे. तर भरपूर असे लोक बाहेरची आहेत ती बरोबर निघतील. तर चांगला निर्णय, अभिनंदन सरनाईक साहेब. आणि हाच एकच इच्छा आहे, हे सगळ्या पूर्ण महाराष्ट्रात झालं पाहिजे. बाहेरचे रिक्षावाले हे असे निघाले पाहिजे.